2019 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले होते। पण शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंसोबत असणारे ते आमदार कोणते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू। नमस्कार, मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश बडे YouTube चॅनल। उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणारे आमदारातील पहिलं नाव म्हणजे आदित्य ठाकरे। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले। पहिल्याच टर्म मध्ये आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदही भेटलं। सुनील राऊत विक्रोळी मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आहेत, त्यामुळे ते साहजिकच उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार याच्यात काही शंका नाही। नितीन देशमुख शिंदेंच्या बंडानंतर पहिलं नाव चर्चेत आलं ते म्हणजे नितीन देशमुख। नितीन देशमुख यांच्या पत्नीने नितीन देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार केली होती। नंतर 2 दिवसांनी नितीन देशमुख राज्यात परतले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार आहे। कैलास पाटील धाराशिव मधून 2019 ला पहिल्यांदा आमदार झालेले कैलास पाटील शिंदे सुरतला जात असताना लघुशंकेचं कारण सांगून त्यांनी तिथून सुटका केली। कधी पायी तर कधी ट्रक मधून त्यांनी मुंबई गाठली। ते सध्या उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत। राहुल पाटील परभणीचे आमदार राहुल पाटील हे गुवाहाटीला जाणार अशा चर्चा त्या काळात रंगल्या होत्या, पण खुद्द राहुल पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व अफवांचं खंडन केलं। राहुल पाटील सध्या उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत। अजय चौधरी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावरती कारवाई करण्यात आली। एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली। त्यानंतर अजय चौधरी यांना शिवसेनेचा गटनेता बनवण्यात आलं। अजय चौधरी हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात। सुनील प्रभू मुंबईचे माजी महापौर व आमदार असणारे सुनील प्रभू हे शिवसेनेचे त्या काळात प्रचोद होते। उदयसिंह राजपूत कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी 2019 ला हर्षवर्धन जाधव यांचा 19,000 मतांनी पराभव केला। उदयसिंह राजपूत सध्या उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत। रमेश कोरगावकर भांडूप वेस्ट मतदारसंघातून रमेश कोरगावकर हे आमदार आहेत। ते 4 वेळा नगरसेवकही राहिले आहेत। संजय पोतनीस कलिनास मतदारसंघाचे आमदार असणारे संजय पोतनीस ते सध्या ठाकरेंसोबत आहेत। प्रकाश फातेपेरकर 2014च्या निवडणुकीत प्रकाश फातेपेरकर यांनी काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव केला होता। फातेपेरकर हे 2 वेळा आमदार आहेत। भास्कर जाधव शिवसेनेचे सूत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवल्यानंतर भास्कर जाधव यांनी शिवसेना सोडली होती। त्यानंतर 2019 ला त्यांनी पुन्हा आपल्या हाती शिवबंधन मानलं व ते तिसऱ्यांदा आमदार झाले। भास्कर जाधव यांचं नाव नेहमी चर्चेत असतं। सध्या भास्कर जाधव हे ठाकरेंसोबत आहेत। राजन साळवी हे राजापूर मतदारसंघातून 3 वेळा आमदार आहेत। राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात। वैभव नाईक शिवसेनेतील जायंट किलर असणारे वैभव नाईक यांनी 2014 विधानसभा निवडणुकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री असणारे नारायण राणे यांचा पराभव करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला होता। वैभव नाईक हे सध्या ठाकरेंसोबत आहेत। उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणारे शेवटचे आमदार म्हणजे ऋतुजा रमेश लटके। अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व मधून आमदार झाल्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या चिन्हावरती आमदार झाले आहेत। मित्रांनो, सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभेत 15 आमदार आहेत। 2024 विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची किती आमदार निवडून येतील तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।